आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर दत्तनगर परिसर के कई नागरिक आज 7 मई 2024 को मतदान करने आए तो उनका यादी से ही नाम डिलीट होता सुन गुस्साए नागरिकों ने कहा कि एक तरफ प्रशासन वोट करने को कहती है तो दूसरी ओर हम जिंदा रहने के बावजूद हमें मृत घोषित कर यादी से नाम ही डिलीट किया गया है। आखिर ये गलती किसकी है? मी दिगंबर शंकर देवारकोंडा बोलतो। आम्ही बूथ नंबर 36 सहकुटुंब सहपरिवार राहतो। आमच्या घरातल्या आमच्या बहिणीचे डिलीट केलेत आणि त्या ठिकाणी आम्हाला पेन्शन, राजीव गांधी आवास, राजीव गांधी निराधार सगळं मिळतं आहे। त्याच्यातनं तरी आम्हाला वगळण्यात आलं आणि एवढे वर्ष मतदान करून आणि तुम्ही आव्हान करता मतदान करा म्हणून आणि आता लोकांना डिलीट करून हे कुठलं न्याय आहे? हे योग्य तर निवडणूक अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घ्यावा आणि आम्हाला मतदान करण्याचा हक्क द्यावा। राणा दाजीपेठ 1460 दोन्ही आधार कार्ड पॅन कार्ड दोन्ही आणि मी जिवंत असताना मेलो म्हणून जाहीर केले नाही। आम्ही मेलो का? आता आमच्या घरच्या 15-20 मतदार सह पाडून टाकीन मी। आम्हाला मतदान करायचं मैदानावर बहिष्कार करणार आहे। 500 नावं डिलीट केलेलं आहे। तिथले 500 नावाच्या वर अपंग माणूस आलेला बिचारा अपंग माणूस बघा तू सारखा होता त्या अपंग माणसाला त्रास व्हायला किती मला पण वोटिंगचा अधिकार काढून घेतलेला आहे। आमच्याकडून पण वोटिंगचा अधिकार काढून घेतलेला आहे आणि घरातल्यांच्या पहिल्या विधानसभेला आम्ही याच बूथवरती येऊन वोटिंग करायचो। आता याच्यातून पूर्णपणे आमचे नावं डिलीट केलेले आहेत आणि सर्वे करणारा मुस्लिमचा जमादार म्हणून आलेला होता। सर्वे करणारा मुस्लिमचा जमादार म्हणून आलेला होता तो सगळा डिलीट म्हणून केलेला आहे। याच्यात काय तर भेद आहे आणि फेर मतदार करायला लागेल 6 नंबर बुथला जे डिलीट केलेले आहे ते पुन्हा त्यांना मतदान करायला त्यांना संधी द्यायला पाहिजे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी घालबोट लागण्यासारखी स्थिती निवडणूक आयोगाकडनं झालेले स्पष्ट आरोप आहे। त्यांनी विशिष्ट मतदारांना कमी का केलं आणि जे मतदार त्या ठिकाणी असतानाच त्यांना काय अशा पद्धतीनं वगळण्यात आलं हे त्यांनी कारणं देणं अत्यंत आवश्यक असून मतदार याद्या पुन्हा तपासणी करून ज्या लोकांचे या ठिकाणी डिलीट केलेले आहेत त्यांना मतदानाचा हक्क करण्यापासून वंचित न करता त्यांना मतदान करून द्यावं।